पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येते। पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएमएल बसला भीषण अपघात झालाय। चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट रस्त्याकडेला असलेल्या एका लग्नपत्रिकेच्या दुकानात शिरली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्यातील एका वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे। भरधाव वेगात असलेल्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला। बसच्या वेगामुळे चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही। अनियंत्रित झालेली ही बस थेट दुकानाचा दरवाजा तोडून आतमध्ये शिरली। या भीषण धडकेत दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। पीएमपीएमएल प्रशासनाच्या देखभालीवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून नेमका तांत्रिक बिघाड कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे।